ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम् ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम् ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम् ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम् गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं गुरुमङ्गलं गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलम् ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम् गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं गुरुमङ्गलं सच्चिदानन्द गुरुमङ्गलं सच्चिदानन्द गुरुमङ्गलम् चिन्मयानन्द गुरुमङ्गलम् ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम् गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं गुरुमङ्गलं सच्चिदानन्द गुरुमङ्गलं सच्चिदानन्द गुरुमङ्गलं चिन्मयानन्द गुरुमङ्गलं चिन्मयानन्द गुरुमङ्गलम् ॐ मङ्गलम् ओङ्कारमङ्गलम् ओङ्कारमङ्गलम् गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं गुरुमङ्गलं गुरुपादमङ्गलं गुरुमङ्गलम् श्री सद्गुरुनाथ महाराज की। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं शुकासारिके पूर्णवैराग्यदाचे वसिष्ठापरिज्ञानयोगीश्वराचे सारिखा मान्य ऐसा नमस्कार माद सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। भक्तीच्या या प्रसंगामध्ये चौथी भक्ती म्हणजे गुरुभक्ती आहे। गुरुभक्ती प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेला सुद्धा नवविधा भक्ती सांगितली आणि तिथे तिसरी भक्ती गुरुभक्ती सांगितली। म्हणजे तिथे सुद्धा गुरुभक्ती त्या 9 भक्तीमधला एक प्रकार आहे, एक पायरी आहे। तिथे सांगितलं आहे प्रथम भगती संतन कर संगा, सत्संग पहिली भक्ती, दुसरी रती, दुसरी म्हणजे अजून कथेमध्ये रममाण होणं, आणि तिसरी भक्ती गुरुभक्ती। तर इथे चौथी भक्ती सांगितली आहे। तर गुरुबद्दल श्रद्धा आदर जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत म्हणे या अध्यात्माचा हा जो मार्ग आहे तो कठीणच आहे, प्रवास सोपा नाही। गुरु शब्दाचा अर्थ असतो जो मोठा आहे त्याला म्हणतात गुरु, आहे ना संस्कृतमध्ये। लघु म्हणजे काय, छोटा, लहान, त्याचा उलट गुरु।
तर ज्याचं व्यक्तित्व महान आहे, वजनदार व्यक्तित्व आहे, तेजस्वी व्यक्तित्व आहे, त्याला कोणी पराभूत करू नाही शकत. त्याला एक म्हणतात प्रगल्भता, एक गुण असतो संस्कृतमध्ये. तर म्हणजे जो मोठा आहे तो आहे गुरु. आणि फक्त वजनानेच मोठा नाही, शरीर नाही तर गुरु लोक असे मोठे मोठे असतात. एक अगदी बारीक असे संत होते म्हणे, गुरु आहे तुमचे. तर शरीराच्या दृष्टीने नाही, ज्ञानाच्या दृष्टीने मोठा आहे, गुणांच्या दृष्टीने. एक शब्द तुम्ही ऐकला असेल, गरिमा. गरिमा सिद्धी आहे. लघिमा म्हणजे काय, छोटं हलकं होणं. गरिमा म्हणजे मोठं होणं. तर गुरुपासूनच आलेलं आहे. तर गुरु जर आपल्या जीवनामध्ये असेल, त्याची कृपा असेल, तर म्हणे तुम्हाला अनुभव घेण्यास मदत मिळेल. आणि इथे एकदम पहा, भक्तीचा प्रसंग चालू आहे एकदम. या 8व्या ओळीमध्ये ज्ञानाचं त्यांनी वर्णन केलं की एक अशी स्थिती आहे ज्याला आपण आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार म्हणतो. हे त्याच्याशिवाय आपल्याला मिळू नाही शकत. संगत्याग, उन्मनी अवस्था, अलिप्तपण, सगळे मोठे मोठे नावं आहे. आणि या पुढच्या ओळीमध्ये ते म्हणतात, याही वेगळी नामाभिधाने, समाधानाची संकेत वचने, सकळ काही पादसेवने उमजो लागे. आहे ना, 9वी ओळी. म्हणे याही वेगळे नाम अभिधाने, हे 7 नावं तर दिले आहे. याच्याशिवाय ही जी सर्वोच्च स्थिती आहे ज्ञानाची, म्हणे याचे अनेक नावं दिलेले आहे. आणखीन हे सद्गुरूच्या कृपेशिवाय ते उमजत नाही, आपल्याला समजत नाही. आणि कृपा केव्हा मिळेल तर म्हणे जेव्हा पादसेवन, त्यांची चरणांची सेवा करू. आता पहा, म्हणे आमचे आता गुरु तर देहामध्ये नाही आहे, मग पादसेवन कसं होईल? देह त्यांनी ठेवला आहे. तर म्हणे मग काय करा, पादुकांचं सेवन करा. पादुका. आता पहा, समर्थ रामदास स्वामींच्या पादुका येतात की नाही, किंवा आपण जातो नरसोबाची वाडी वगैरे, नरसोबाची वाडी म्हणतात ना, दत्तपाद, वेगवेगळ्या संतांचे जे आहेत चरण आहेत. गिरनारला जर तुम्ही गेला तर गुरुपाद, दत्तात्रय भगवानच्या पादुका. आपल्या चिन्मय मिशनमध्ये सुद्धा पादुका पूजा आपण करतो. आपल्याला एक आधार पाहिजे. हे पहा, चरणसेवा किंवा पादुका सेवा म्हणजे काय? पादुका काय असतात? खडाऊ, खडाऊ म्हणतात ना त्याला, ज्याच्यावर ती व्यक्ती उभे राहते, म्हणजे आधार आहे. तिथे त्याचा सांकेतिक किंवा आध्यात्मिक अर्थ असा असतो, मतितार्थ. पादुकांची पूजा म्हणजे ज्ञानाची पूजा. कारण सद्गुरू कशावर उभा आहे? ज्ञानावर उभा आहे. अधिष्ठान त्याचं काय? ज्ञान आहे. तर जेव्हा आपण पादसेवनम किंवा पादुकांची पूजा करतो तर ज्ञानाची पूजा. आणि दुसरं म्हणजे पादुका सेवन किंवा पादसेवन म्हणजे आपला जो अहंकार आहे तो आपण तिथे विसर्जित करतो. जेव्हा आपल्याला कोणाचे पाय जर धरायचे आहेत तर काय वाकावं लागेल की नाही? लीनता पाहिजे, विनम्रता पाहिजे. तर त्याचं ते प्रतीक आहे. चरणसेवा म्हणजे अभिमान शून्य होऊन सेवा करणे. आता पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये तर ही परंपराच आहे, पण कोणी मोठी व्यक्ती असेल तर वाकून नमस्कार करतो. दुसऱ्या धर्मांमध्ये असं नाही, म्हणजे आम्ही फक्त एका ठिकाणीच वागतो.
वेगळा विषय तो. पण आपल्या इथे काय, माता असो, पिता असो, शिक्षक असो, जे कोणी, काही काही लोक फक्त एका ठिकाणीच वागतात माहिती आहे तुम्हाला, न्हाव्याच्या दुकानामध्ये. हां, खाली मान करा, चला खाली. वो दर क्या वो सर नहीं जो किसी दर पर झुके नहीं, असं उर्दूमध्ये म्हणतात. ते डोकं नाही, ते मस्तक नाही, जे कुठेच वाकत नाही. आणि वो सर नाही जो हर दर पे झुके, आणि सगळीकडे जो वाकत आहे, सगळीकडेच नमस्कार, ते सुद्धा बरोबर नाही. जो आदरणीय आहे, पूजनीय आहे, त्याच्या चरणीच वाकलं पाहिजे. तर पादसेवनम भक्ती आपल्याला शिकवते की जरा तुम्ही विनम्र व्हा. आता भरत जो होता प्रभू रामचंद्रांचा भाऊ, त्यानेसुद्धा काय घरी आणली, पादुका. नंदीग्रामामध्ये त्यांनी त्याची स्थापना केली, आणि त्या पादुकेशी संवाद तो करायचा. आज्ञा घेऊन तो राज्याचा कारभार सगळा चालवायचा. भगवंतानी पादुका दिली, त्यांनी डोक्यावर ठेवली, तर तिथे फार छान संवाद आहे. प्रभू राम म्हणतात भरताला की तू आधार मागत आहे, है ना. सारखं भरत काय म्हणतं, मला काहीतरी आधार द्या, आधार द्या. तर देवानी पादुका दिल्या, आता ते त्यांनी डोक्यावर ठेवल्या. तर प्रभू रामचंद्र म्हणाले, तू माझ्याकडून आधार मागितला, पण मी तुला भार दिला, कारण डोक्यावर काय झालं, ओझं झालं ना, भार. पण भरत काय म्हणतो, म्हणे नाही नाही, डोक्यावर आपण काही जेव्हा ठेवतो तेव्हा ते ओझंच असतं असं नाही, ते सुद्धा आधार असतं कधी कधी. म्हणे कसं काय, तर म्हणे जर तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेला तर ते कुली असतात, तर ते एक वर असं चुमळी म्हणतात ना, त्याला काय म्हणतात, ती ठेवतात, तर आधार असतं ते, आणि त्याच्यावर मग पेटी, सुटकेस. तर भरत काय म्हणतो माहीत आहे, म्हणे या पादुका आधार आहे, आणि त्याच्यावर मी अयोध्येचं राज्य ठेवलं आहे. तर पादुका भार नाही आहे, आधार आहे. सुंदर वर्णन आहे. भरत म्हणजे प्रेममूर्ती, त्याच्या डोळ्यात सतत अश्रुधार आहे. पूर्ण रामायणामध्ये जर तुम्ही पाहिलं, लुबुद मधुप इव तजईन पासू, लोभी आहे भगवंताच्या चरणाचा, असं वर्णन आहे. सोडत नाही तो कधी. एकदा प्रभू रामचंद्र वनामध्ये ध्यान करत होते, तर लक्ष्मणाने विचारलं की संपूर्ण जग तुमचं ध्यान करतं, तुम्ही कोणाचं ध्यान करत आहात. म्हणे मी भरताचं ध्यान करत आहे. तर पहा, तर भरतानी पहा भगवंताच्या या पादुकांची सेवा केली, आणि त्याच्याद्वारेच पूर्ण 14 वर्ष त्यांनी राज्य चालवलं. आणि असं म्हणतात एवढं व्यवस्थित त्यांनी ते सगळं राज्य चालवलं, म्हणून प्रभू रामचंद्र जेव्हा परत आले ना, तेव्हा त्यांनी विचारलं कोणाला की जर सगळं व्यवस्थित चालू असेल तर मी नाही आहे तिथे, नाही तर मी डिस्टर्ब करीन हे सगळं. असं बोलले. तर भरत काय म्हणतो, तुमच्यामुळेच मी सगळं चालवलं आहे, माझ्यामध्ये एवढी काही शक्ती नाही. पादसेवनम पहा, किती मोठी ही भक्ती आहे. तसंच दुसरं उदाहरण आहे केवट. केवट म्हणजे गुह. आपल्या त्यांनीसुद्धा काय भगवंताचे पाय धरले, आणि तो भगवंताशी जरा विनोद मस्ती करत आहे थोडीशी. जेव्हा प्रभू रामचंद्रांना गंगेच्या तिकडे जायचं होतं, पलीकडे गंगेच्या काठी भगवंत आलेले आहे. मागी नावन केवटाना, अच्छा एकच नाव आहे तिथे. तो खूप छान प्रसंग आहे खरं म्हणजे, त्याच्यावर पूर्ण एक प्रवचन होऊ शकतं, पण मी करत नाही सध्या. एकच होडी होती तिथे, आणि ती यायची होती कोणाची, या गुहाची. केवट म्हणतात त्याला.
आणि मुद्दामून त्यांनी ते प्लॅनिंग केलं होतं बरं का. एकदा या गुहांनी निषादराज जो जंगलाचा राजा आहे त्याची सेवा केली होती. तर त्यांनी विचारलं की तुला काय मी देऊ, मोबदल्यामध्ये काय देऊ तुला. तर केवट काय म्हणाला, म्हणे ज्या दिवशी प्रभू रामचंद्र इकडे येतील त्या दिवशी घाटावर माझीच नाव असायला पाहिजे, माझीच होडी. रिझर्व करून घेतली तिने. आता देव तिथे पोचले आहे आणि देव पाहतात. त्यांनी मुद्दाहून ती होडी अशी लांब लावली. आता ते बोलतात इकडे ये, इकडे ये. तो येतच नाही आहे. तो म्हणतो जायचं तुम्हाला आहे ना, मग तुम्ही या, मी कशाला येऊ. कधी कधी ऑटो रिक्षावाले असंच करतात की नाही, जेव्हा संप वगैरे असतो तेव्हा गरज तुम्हारी आहे, हम क्यों आहे, यू कम. मागी नावन केवटा. मग तो बसूच नाही देत त्याच्यामध्ये, चढू नाही देत. म्हणे नाही 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 नाही, रिस्की आहे तुम्हाला चढवणं. म्हणजे तुमच्या पायामध्ये असं काही जादू आहे की जर दगडाला तुमचा पाय स्पर्श करतो तर त्याच्यामधून एक स्त्री प्रकट होते. माझी होडी जी आहे ही तर दगडापेक्षा जरा नरम आहे, कोमळ आहे. लकडी लड़की बन जाएगी, लकडी लड़की. मग तो शेवटी भगवंत म्हणे अच्छा तुझं काय अट काय आहे. म्हणे मला आधी तुमचे पूर्ण पाय स्वच्छ देऊ दे, एकही मातीचं कण तिथे राहिलं नाही पाहिजे, नाही तर माझी नाव जाईल. म्हणे जाईल तर काय, अरे मग माझ्या पोटावर तुम्ही लात मारता, मग कारण मग ती नाव राहणार नाही. मग मी म्हणे दुसरं काही काम कर. म्हणे मला दुसरं काही येत नाही. खूप छान ती चर्चा आहे. मग तो भगवंताचे पाय धुतो आणि तो काय म्हणतो, देव तुम्ही एक पायावर उभा राहा, म्हणजे अगदी खालून तळपाय जे पूर्ण स्वच्छ केलं पाहिजे. तर देव म्हणतात की जर मी एक पायावर उभं राहिलं तुम्ही पडीन ना, बॅलेन्समध्ये जाईल. म्हणे घाबरू नका, माझ्या डोक्यावर तुम्ही हात ठेवा आणि सपोर्ट घ्या, आधार घ्या. आता जो पूर्ण जगाला आधार देणारा आहे केवट म्हणतो माझा आधार घ्या. त्यांनी चालाकीने काय केलं, स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून घेतला. हा तरी खूप छान भक्ती. त्याच्यावर संध्याकाळी मी एक भजन म्हणीन, कभी कभी भगवान को भक्तों से काम पड़े, जाना था गंगा पार, प्रभु केवट की नाव चढे. पादसेवन भक्तीचं खूप छान उदाहरण येते. तर इतका तो विनम्र आहे. हां, देवाने पाहिली त्याची भक्ती आणि तो म्हणतो अच्छा देव त्याला काय भाडं देऊ लागतात. आता भाडं जाण्यासाठी काही नाही आहे. जंगलामध्ये राम. केवट म्हणतो तुम्ही सध्या कंगाल आहात. कंगाल म्हणजे तुमच्याकडे काही नाही आहे, नका देऊ. आणि तो काय म्हणतो, हे पहा असं आहे, आपण दोघं एकाच जातीचे आहे. एक नावी दुसऱ्या नावाकडून पैसा घेत नाही. एक परीट म्हणजे धोबी दुसऱ्या धोबीकडून घेत नाही. असं जेव्हा तो बोलत होता लक्ष्मण रागाने पाहतो. म्हणे काय बोलत आहे, तुझी जात आणि रामाची जात एकच आहे. हो म्हणे आम्ही दोघं एकच काम करतो, लोकांना पार करतो. मी या गंगेच्या पलीकडे नेतो, तुम्ही भावसागराच्या पलीकडे, म्हणून पैसे वगैरे राहू द्या. पण भगवंत हट्ट करू लागले, नाही नाही नाही. तर पहा तो फार चतुर आहे, हुशार आहे. तो म्हणतो असं करा, परत जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा तुम्ही द्या. म्हणजे रिटर्न रिझर्वेशन करून घेतलं त्याने, परत याच होडीमध्ये. असा तो भक्त आहे. तर कोणी पादुकाची सेवा करतं, कोणी पादसेवनम. हां, पण गुरुची सेवा केली पाहिजे, त्याच्याशिवाय काही नाही. असं म्हणतात की यावत जीवे त्रयो वंद्या,
म्हणजे जोपर्यंत आपण जगत आहोत तोपर्यंत तिघांची सेवा केलीच पाहिजे. कोणकोणती? वेदांत गुरु ईश्वर, वेदांत गुरु ईश्वर, आदौ ज्ञानाप्तये आणि पश्चात कृतज्ञता निवृत्तये. आधी ज्ञानप्राप्तीसाठी गुरुची सेवा करा, सेवा कराल तर तुम्हाला मिळेल. आणि ज्ञान मिळाल्यावर सुद्धा सेवा शुड बी कंटिन्यूड. नाही तर आपण कृतघ्न म्हणवलं जाऊ. कृतघ्न म्हणजे कोणी आपली मदत करत आहे आणि आपण विसरून गेलो, तर दुर्गुण आहे, हा दोष आहे. त्याला म्हणतात कृतघ्नता. तर कृतज्ञ असायला पाहिजे सतत. आणि गुरुनी जे ज्ञान दिलं आहे म्हणजे त्याची काही तुलना होऊ नाही शकत. म्हणून आयुष्यभर सेवा केलीच पाहिजे. गुरु जरी म्हणतो की तू आणि मी एकच आहे, हे पहा सुरुवातीलाच भेद आहे. मग गुरु काय म्हणतो? तत्त्वमसी, तू ते आहे. आणि आज सकाळी मी सांगितलं तिघांमध्ये काही भेद नाही आहे. पण मग असं नाही की अच्छा आता भेद नाही तर शिष्य लगेच मग उठला आणखीन गुरुच्या आसनाच्या जवळ बसला. जर असं त्यांनी केलं तर चुकीचं आहे. जरी गुरु एकत्वाचा उपदेश करत आहे तरी व्यवहारामध्ये शिष्याचं स्थान कुठे आहे? चरणीच आहे. हे बघ गंमत आहे. दासगणू महाराज म्हणाले की गुरु काय करतो? शिष्याला आपल्यासारखं करतो. म्हणजे एक दिव्याने दुसऱ्या दिवा लावला. आता कोणचा पहिला आहे हे तुम्ही सांगू नाही शकत. दोन्ही बरोबर झाले. पण शिष्याला सतत जाणीव ठेवायची की त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. आणि सगळे मोठे संत आहे यांच्या अभंगामध्ये आपण पाहतो. आपण ज्ञानोबा ज्ञानोबा करतो, पण ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती कृपे. सगळ्या आपल्या अभंगामध्ये निवृत्तीनाथ. शिष्याचं हे कर्तव्य आहे की गुरुचं मान, गुरुचं स्थान वर वर ठेवावं. जर त्यांनी निवृत्तीनाथाचं नाव घेतलं नसतं तर आपल्याला त्यांचा महिमा कळलाच नसता. एका जनार्दनी है ना, एकनाथ महाराज सतत जनार्दन स्वामी त्यांचा उल्लेख करतात. त्यांचं नाव घेऊन असं म्हणतात ते गहीवरून त्यांना येतं, रडतात ते. गुरुजींचं सुद्धा मी पाहिलं आहे. गुरुदेवांबद्दल बोलायला लागले की भावना त्यांच्या उचंबळून येतात. तर किती माणूस मोठा झाला तरी त्यांनी गुरुला विसरलं नाही पाहिजे. प्रभू रामचंद्र रोज सकाळी उठायचे, नावही मात गुरु मात पिता. सकाळी उठल्याबरोबर आधी गुरुंना नमस्कार करायचे. प्रातकाल उठिके रघुनाथा, सकाळी उठल्यावर. आणि ते रामायणामध्ये येतं झोपण्याचा क्रम उलटा आणि उठण्याचा क्रम उलटा. म्हणजे आधी गुरु झोपायचे, मग प्रभू रामचंद्र, मग लक्ष्मण. आणि उठायची वेळ उलटी, आधी लक्ष्मण मग राम आणि मग गुरु. गुरुजी म्हणतात कलियुगामध्ये थोडं वेगळं आहे. गुरुच उठवतो शिष्याला, उठ रे बाबा आता सकाळ झाली आहे. उठतच नाही तो. 2 वेळा 3 वेळा त्याला सांगितलं. मग गुरु म्हणाले चहा झाला आहे. पटकन उठला. म्हणे आता कसं काय उठला? नाही म्हणे जास्त गुरुची आज्ञा अशी आपण पाळली पाहिजे ना. शंकराचार्य एवढे मोठे गुरु झाले, पण त्यांनी सुद्धा आधी शिष्यत्व पत्करलं. विना शिष्यत्व आधी स्वीकार करावा लागेल. शिष्यस्तेहम शादिमाम ताम प्रपन्न. म्हणून या 4थ्या भक्तीमध्ये गुरुभक्ती सांगितली आहे. अनंत संसार समुद्रपार नौकायिताभ्याम गुरुभक्तिदाभ्याम वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्याम
नमो नमः श्री गुरुपादुका है ना. शमादिषटकप्रदवैभवाभ्यां समाधिदान व्रतदीक्षिताभ्यां रमादवाङ्घ्रि स्थिरभक्तिदाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां. खूपच अशी गोड ही प्रार्थना आहे गुरुपादुकांची. आता इथे म्हणतात की पहा, या गुरुभक्तीशिवाय तुम्हाला सत्य वस्तूची जाणीव होणार नाही. पहा 10वी ओवी. वेद वेद गर्भ वेदांत सिद्ध सिद्ध गर्भ सिद्धांत अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्यवस्तू बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संतसंगे चौथे भक्तीचे प्रसंगे गोप्यते प्रगटे प्रगटवसोनी नसे गोप्यसोनी भासे भासा भासाहून अनारिसे गुरुगम्य मार्ग मार्ग होये परिअंतरिक्ष जेथे सर्वही पूर्वपक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष वेना लक्षे जयास लक्षावे ध्याने जयासी ध्यावे तेगे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती असोही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचार सत्संगे करुण सत्योत्तरे प्रत्ययासी येती. इथे म्हणतात वेद वेदगर्भ वेदांत हे सगळे काय आहे? अंग आहे, अनुभवाचे अंग आहे. अनुभवाच्या आधी हे सगळं आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यामुळे हे सगळं जे सांगितलेलं आहे वेद वेदाचं गर्भ वेदांत हे सगळं आपल्याला कळू लागतं. पुढची जी ओवी आहे, बहुधा अनुभवाची अंगे सकळ कळती संतसंगे. ही जी 10वी ओवी आहे ही सांगते की अनुभवाचे अंग आहे. अंग म्हणजे हे सगळं जाणलं पाहिजे. वेदांत म्हणजे काय, सिद्धांत म्हणजे काय, अशी ही ओवी आहे. हे अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे ज्याचं वचन करू नाही शकत अशी ही सत्यवस्तू आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा सत्संग आणि संतसंग म्हणजे इथे गुरुसंग. आता इथे पहा, वेद वेद गर्भ म्हणजे वेदाचं मर्म काय आहे. आता वेदामध्ये जवळजवळ 1,00,000 ऋचा आहे, 1,00,000 मंत्र आहे, 1,00,000. आता त्याच्यावरून काय घ्यायचं आहे आता हे गुरु सांगतील ना. विषय तर भरपूर आहे त्याच्यामध्ये. एवढे विषय आहे वेदांमध्ये. असं म्हणतात जगातील सगळे विषय, खगोल भूगोल व्याकरण आयुर्वेद धनुर्वेद स्थापत्यवेद संगीत कला नृत्य सगळं आहे. पण सगळंच मोक्षासाठी आवश्यक नाही आहे. तर म्हणे हे कोण सांगेले काय आवश्यक आहे काय जास्त आवश्यक नाही आहे, कशाचं महत्त्व आहे कशाचं नाही आहे हे कळते. सकळ कळती संतसंगे चौथे भक्तीचे प्रसंगे गोप्यते प्रकटे. सद्गुरूस जे गुप्त आहे गोपनीय ते प्रकट करून आपल्याला सांगतो. अच्छा, आता इथे स्वतःबद्दल एक छान सांगितलं आहे. प्रकट वसोनी नसे आणि गोप्य असोनी भासे भास आभासाहून अनारिसे गुरुगम्य मार्ग. आता इथे असं आहे की परमात्म वस्तू अशी आहे ती प्रकट आहे की अप्रकट आहे, त्याचं ज्ञान आहे की अज्ञान आहे याचं काय उत्तर होईल. भास होतो की भास नाही आहे. आता पहा हा एक खूप छान मुद्दा आहे. जर कोणी विचारलं तुम्हाला जाणता का, काय उत्तर होईल.
हो जाणतो. पंचदशीमध्ये असा प्रश्न विचारला आहे पहिल्या अध्यायामध्ये. तर आपल्याला भानसुद्धा आहे आणि अभानसुद्धा आहे असं आहे. भान अभान दोन्ही आहे. याला मी जरा सांगतो. भान तर सगळ्यांना आहे ना, मी आहे मी आहे. तर असं तर आपण म्हणू शकत नाही की मी मला जाणत नाही. आवाज जर तुमचा दिला, नाव मी हाक मारलं तर लगेच हो मी आहे. हां, हे जे कुत्र मांजर असतात त्यांनासुद्धा आवाज दिला त्यांच्या नावाने लगेच म्याऊ म्हणजे आय एम देअर. मी आहे. तर मी आहे ही जाणीव सगळ्यांना आहे. अच्छा, म्हणजे सगळ्यांना ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. आता हा आत्मज्ञान शब्द टाकला म्हणजे नाही, मी जाणतो पण मला जसं जाणायचं तसं मी नाही जाणत, आहे की नाही. तर माझ्या उच्च स्वरूपाचं किंवा उच्च जे स्वभाव आहे त्याचं आभान आहे. पंचदशीकार खूप छान सांगतात विद्यारण्य स्वामीजी की म्हणे मी मला जाणतो कारण मी माझ्याशी प्रेम करतो, असं त्यांनी तर्क दिला आहे. सगळेजण आपल्याशी प्रेम करतात की नाही, स्वतःशी. हां, आणि अज्ञात वस्तूशी आपण प्रेम करतो का? हो किंवा नाही सांगा जरा. जी वस्तू अज्ञात आहे तिच्याशी प्रेम नाही करत. तर आपण आपल्याशी प्रेम करतो हे तर नक्की आहे. म्हणजे मी मला जाणतो. मी मला ज्ञात आहे. अच्छा, जर मी मला ज्ञात आहे तर मी तर आनंद स्वरूप आहे, माझ्यामध्ये शांती आहे. मग मला आनंदासाठी इकडे तिकडे का फिरावं लागतं? जर मी मला जाणतो तर माझं स्वरूप तर आनंद आहे. तर भाने न विषय स्पृहा असं ते म्हणतात. जर मला खरोखर माझं ज्ञान असतं तर विषयांची स्पृहा झाली नसती. विषयांमध्ये स्पृहा आहे म्हणजे मी मला जाणत नाही. कळतंय का? सगळेजण इथे आहे का? तर एकीकडे जर आपण पाहिलं एका दृष्टीने तर मी जाणतो, पण दुसऱ्या दृष्टीने अरे जरा सोपं करून सांगा ना स्वामीजी. अच्छा, सोपं करून सांगतो. मी मनुष्य आहे, पुरुष आहे हे मी जाणतो, पण मी ब्रह्म आहे हे नाही जाणत. मी निर्विकार, निराकार, अनंत असं जे तुम्ही म्हणता आमच्याबद्दल म्हणे हे मला काही माहीत नाही. तुम्ही महान आहात म्हणे असं तुम्ही म्हणता. हो, तर खरं स्वरूप आपलं महानच आहे, पण आपल्याला आज माहीत नाही आहे. पण असं नाही की मला काही माहीतच नाही आहे माझ्याबद्दल. तर याला असं म्हणतात आपल्याला आपलं सामान्य ज्ञान आहे, विशेष ज्ञान नाही आहे. ठीक आहे. तर भान आणि अभान असं दोन्ही मिक्स आहे. जेव्हा आपण सद्गुरूंच्या चरणी बसतो तेव्हा आपल्याला कळतं की अच्छा मी फक्त एक पुरुष किंवा स्त्री नाही किंवा मी जीव नाही. आपलं जे गौप्य जे आपल्यालाच आपलं माहीत नाही आहे स्वरूप ते तो प्रकट करून दाखवतो असं इथे म्हटलेलं आहे. तर प्रकट वसोनी नसे गोप्य असोनी भासे असा याचा अर्थ आहे. परमात्मा वस्तू प्रकट असून नसल्यासारखी आहे. ती अत्यंत झाकलेली असून मनाला भासते असं आहे. भास आहे, आभास आहे. तर सद्गुरू आपल्याला सांगतात. आता या पुढच्या 3-4 ओवी फारच कठीण आहे. त्याच्या पुढच्या ज्या इथे एकदम विषय कठीण केला आहे आणि इथे एकदम ज्ञानाचं वर्णन केलं आहे त्यांनी. पुढे जी ओवी आहे ना 13वी ओवी 14वी ओवी इथे ते म्हणतात मार्ग होय परी अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्वपक्ष. म्हणे हा जो परमार्थाचा मार्ग आहे जो आपल्याला सद्गुरू दाखवतात तो आत जाण्याचा मार्ग आहे. अंतरिक्ष म्हणजे इथे आत बरं का, वर नाही. रात्री आपण जे पाहतो ते वरचं पाहतो अंतरिक्ष. काल पाहिलं ना तारा वगैरे.
पण इथे अंतरिक्ष, अंतर म्हणजे आतमध्ये, इक्ष म्हणजे पाहणे. तर हा परमार्थाचा मार्ग कसा आहे? आत जाण्याचा मार्ग आहे. आणखीन आत पाहण्याचा मार्ग आहे. म्हणून सारखं आपल्याला सांगण्यात येतं अंतर्मुखी व्हा, अंतर्मुखी व्हा. आपल्या इंद्रियांचे मुख कुठे आहे? बाहेरच बाहेर आहे. परांची खानी व्यतिरिणत स्वयंभू तस्मात परांग पश्यती न अंतरात्मन, असा एक मंत्र आहे कठोपनिषदामध्ये. आपण बाहेरच बाहेर पाहतो, पण म्हणजे अध्यात्म मार्ग एकदम वेगळा आहे. गुरुदेव काय म्हणायचे? यू टर्न. हा यू टर्न करायचा आहे. यू टर्नमध्ये आपण काय होतं? जिथून सुरुवात करतो तिथेच परत येतो. तर आपल्याला आपल्यापर्यंतच पोचायचं आहे. आणि गंमत अशी आहे, आपल्यापासून आपल्यापर्यंत पोचायचं आहे. अंतर किती आहे? 0 किलोमीटर. स्वतःला जाणायचं आहे. आता इथे अंतर काही नाही आहे, पण हे समजण्यासाठी अनेक जन्म लागतात. हा प्रवास तसा पाहिला तर काहीच नाही आहे ना, अशी गंमत आहे. आणि जोपर्यंत एक ड्रायव्हर किंवा गुरु किंवा मार्गदर्शक मिळत नाही तोपर्यंत, म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना, किती जन्मानंतर मी मला भेटत आहे, असं ते म्हणतात. तर अंतरईक्ष जेथे सर्वही पूर्वपक्ष पाहो जाता, म्हणे आत्मतत्व पाहिल्यावर मग पूर्वपक्ष राहत नाही. पूर्वपक्ष म्हणजे अनात्मा. हे पहा, एक असतं सिद्धांत पक्ष आणि एक आहे पूर्वपक्ष. तर सिद्धांत पक्षामध्ये तत्वाचं वर्णन असतं आणि त्याचे जे उलट आहे त्याला काय म्हणतात? पूर्वपक्ष. तर इथे तत्व काय आहे? आत्मा. आणि पूर्वपक्ष काय आहे? अनात्मा. हो, तर म्हणे आत्मदर्शन झाल्यावर पूर्वपक्ष राहत नाही, म्हणजे अनात्म्यामध्ये जी आसक्ती आहे किंवा अहमबुद्धी आहे ती तिथे राहत नाही. याला सोपं करून सांगायचं, जो मीपणा आहे ना, मीपणा, अहम, हा मीपणा पूर्वपक्ष आहे, विरुद्ध आहे. मीपणा जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आत्मदर्शन होत नाही. जब मैं था तब तू न था, तू पायो मैं नाही, असं आहे ना. जोपर्यंत मी मैं तोपर्यंत तू नाही आहे, आणि तुला पाहिल्यावर मग मी नाही आहे. प्रेम गलियती साकरी तामे दुई न समाय. इथे जागा फार जास्त नाही आहे, दोघं जण नाही इथे राहू शकत. संत लोक पहा कसं सांगतात. तर इथे म्हणतात, जे काही आपल्याला पाहता येतं ते आत्मा नव्हे. मीपणाने पाहू जाता आत्मवस्तू पाहता येत नाही, अलक्षितच राहते. अलक्ष इथे शब्द आला, अलक्ष. म्हणजे एकीकडे मी अहमभावसुद्धा ठेवला आहे आणि अहम ब्रह्मास्मीसुद्धा, असं दोन्ही होणार नाही. हे असंच आहे जसं तुम्हाला झोपायचं सुद्धा आहे, आणखीन टी व्हीसुद्धा पाहायचा आहे. दोन्ही कसं होईल? प्रवचनही ऐकायचं आहे, आणखीन थोडीशी डुलकीसुद्धा घ्यायची. दोन्ही नाही होणार. हा, म्हणजे असं अल्टरनेट होऊ शकतं, थोड्या वेळ डुलकी, थोड्या वेळ प्रवचन. हा, म्हणे असा आमचा अनुभव आहे असा. आणि जेव्हा विषय कठीण असतो तेव्हा एकाच वेळी तुम्ही स्वप्नही पाहता, आणखीन जागृत अवस्थेचाही अनुभव, असं होणार नाही. तर म्हणून अहंकार, रमण महर्षीसुद्धा म्हणतात, स्फुरतिरुत स्वयं परमपूर्ण सत अहमिलीनके प्रलय सत्तया. जेव्हा हा जो अहम आहे आपला तो लीन होतो तेव्हा खरा अहम आपला कळतो. आपला जो नॉर्मल अहम, अहम पुरुष, अहम मनुष्य, अहम म्हणे तो जेव्हा लीन होतो तेव्हा खरा अहम.
म्हणजे अशी लाट जेव्हा त्या समुद्रामध्ये विलीन होते, मग काय होते, ती समुद्ररूप होऊन जाते. हे जे छोटे छोटे अहम आहे ना, हे लाटाप्रमाणे. हे कुठून सगळे उत्पन्न होत आहे म्हणे, त्या शुद्ध अहमपासून. वेदांताचा सगळं विषय इथे एकदम. एकाच वेळी दोन्ही नाही होणार. आणि पुढे म्हणतात, लक्षे जयाशी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे, ते गे तेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती. म्हणे ध्यानामध्ये ज्या वस्तूचं ध्यान करायचं आहे, त्या वस्तूशी आपण एकरूप जेव्हा होतो, तेव्हाच ती वस्तू आपल्याला दिसते. म्हणजे पहा, याचं असं आहे, आत्मवस्तूला जाणायचं आहे तर आपल्याला आत्मवस्तूच व्हावं लागेल. तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, ब्रह्मवित् ब्रह्मैव भवती. म्हणजे काय, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मरूपच होऊन जातो. हे पहा, असं आहे, आपण जेव्हा एक वस्तू जाणतो ना, कोणची जगाची वस्तू, तर त्याच्यापासून आपण वेगळं राहतो. पेपर वेट आहे, तर ही वस्तू वेगळी आहे, मी वेगळा आहे. पुस्तक आहे, ती वेगळी आहे, मी वेगळा आहे. पण ही आत्मवस्तू माझ्यापासून वेगळी नाही आहे. तर तिचं ज्ञान कसं होईल आहे, तर म्हणजे तेच तुम्हाला व्हावं लागेल. यू कांट रिमेन सेपरेट अँड नो. जर तुम्हाला झोपेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या झोपेमध्ये जावं लागेल की नाही, झोपेशी एकरूप व्हावं लागेल की नाही. आत्ता नका होऊ, पण मी आत्ताच पाहतो. झोपेशी एकरूप होऊनच झोपेचा अनुभव होतो. त्याचप्रमाणे आत्मतत्वाशी एकरूप होऊनच मी सच्चिदानंद आहे. सच्चिदानंद म्हणजे काही अशी वस्तू नाही आहे की वेगळी आहे, ती तुम्हीच आहात. किती सुंदर आहे. म्हणून म्हटलं हे सगळं थोडंसं, जेव्हा तिन्ही प्रचिती काय होऊन जाते, विलीन होते, शास्त्र किंवा एक होऊन जाते, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती. याचा अर्थ काय, शास्त्राने जे सांगितलं, गुरुने जे सांगितलं, आणि मला जे अनुभव होत आहेत, ते तिन्ही एक झालं पाहिजे. ही ज्ञानाची अवस्था आहे. सध्या काय, आपल्याबद्दल आपली प्रचिती काही वेगळीच आहे, शास्त्र काही वेगळं सांगत आहे, गुरु वेगळं सांगत आहे. म्हणजे जे मी जाणत आहे त्याच्यापासून वेगळं सांगत आहे गुरु. आपल्याला आज अनुभव नाही आहे, पण जेव्हा अनुभव होतो तेव्हा शास्त्र, गुरु आणि मी तिघं एक रूप होतात. रमण महर्षींना जेव्हा लोक सांगायचे, फार मोठे संत झाले रमण महर्षी, आणि त्यांनी काही गुरु वगैरे केलेला नाही, पण ते लहानपणापासून असे सिद्ध होते, तर त्यांना लोक येऊन उपनिषदाचे मंत्र सांगायचे. तर ते काय म्हणायचे, जे सांगितले ना ते बरोबर आहे, मी तसाच अनुभव करतो. हे पहा, एक आहे उपनिषद ऐकून मग अनुभव करणं, आणि यांनी आधीच अनुभव केलेला आहे, मागच्या जन्मी योगभ्रष्ट त्याला म्हणतात. तर ते कन्फर्म करत होते. लोक कन्फर्म करत होते की उपनिषदामध्ये जे सांगितलं आणि तुम्हाला जे अनुभव आहे एकच आहे का, म्हणे बिलकुल एक आहे. सध्या शास्त्र आणखीन आपल्यामध्ये खूप डिस्टन्स आहे. साधना जर आपली बरोबर चालत आहे तर हळूहळू काय होईल, हा गॅप जो आहे तो कमी कमी होत जाईल. आणि आपण म्हणू, हो बरोबर आहे, हे जे सांगत आहे, मी निराकार आहे, हो बरोबर आहे, मला असं वाटतं, अनुभव आहे, मी आनंदरूप आहे, हो विषयामध्ये आनंद नाही, आता मला पटलं. आणि असे एक एक जे लक्षणं आहेत ते जेव्हा आपल्यामध्ये दिसायला लागतात, तर म्हणे तेव्हाच काय तुम्ही समजा की बरोबर तुम्ही चालला आहे. ते गे तेची आपण व्हावे, म्हणजे
ज्याचं ज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे आणि तुम्ही, हे दोन्ही काय एकच. काय आहे तर तुकाराम महाराजांचं वाक्य, देव पहावयासी गेलो देवची होऊन, तेच आहे ते. तुम्ही वेगळं राहून त्याचं ज्ञान नाही ठेवू शकत. मग ती फक्त काय एक माहिती होईल आहे. आत्मा काय आहे तर पटापट गुगल देवतासुद्धा तुम्हाला सांगू शकतो, आत्मज्ञान देऊ शकतो. आत्मा काय आहे सर्वज्ञ आहे बरं का, देवाप्रमाणे गुगल. पण इट विल बी ओनली अन इन्फॉर्मेशन. तर गुरुजी सांगतात ना, म्हणे भगवंताला असं कळलं की या माणसाने एक गुगल नावाचं एक काहीतरी तयार केलं आहे आणि ते सगळं सांगतं जे तुम्ही विचारता. तर म्हणे देवाने विचार केला की माझ्याबद्दल काय सांगितलं आहे. तर देवाने सुद्धा टाईप केलं GOD गॉड आणि हिट केला सर्च. तर जी माहिती आली तर देवाच्या तोंडातून एकदम निघालं माय गॉड. कम्प्युटर वगैरे काय माहिती जरूर देऊ शकतं पण अनुभव थोडी आहे. ते अखंडानंद महाराज म्हणाले की ठीक आहे कम्प्युटरला सगळं ज्ञान आहे पण त्याला सुखदुःख होतं का असं त्यांनी विचारलं. सुखदुःख आनंदाची अनुभूती ते नाही. तर सांगण्याचा भाव इथे असा की दृश्य आणखीन दृष्टा म्हणजे आत्मा आणखीन मी याच्यामध्ये गॅप नसायला पाहिजे. आता हे सगळं केव्हा होतं म्हणे जेव्हा सद्गुरू सांगतात तेव्हाच होतं. असो ही अनुभवाची द्वारे कळती सारासार विचारे सत्संगे करून सत्य उत्तरे प्रत्ययासी येती. झालं ना. म्हणे हे सगळे अनुभवाचे द्वार आहे. द्वार म्हणजे अनुभवाचं मार्ग आहे. हे सगळं कळतं तेव्हाच सार काय असार काय मी कोण आहे अनात्मा काय आहे आणि मी माझा अनुभव कसा घेऊ शकतो समाधी मी कशी लावू शकतो हे तेव्हाच कळतं जेव्हा सत्संग करतो तेव्हाच आपल्याला प्रत्यय येतो. आणि मग इथे पुढे म्हणतात की पहा सत्याचं जेव्हा ज्ञान होतं तर म्हणे असत्य उरत नाही. पहा पुढची ओवी. सत्य पाहता नाही असत्य असत्य पाहता नाही सत्य सत्य असत्याचे कृत्य पाहणारा पासी पाहणारा पाहणे दया लागे ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान नाना समाधाने पाहता सद्गुरुविण सर्वथा सन्मार्ग नसे प्रयोग साधने सायास नाना साक्षेपे विद्या अभ्यास अभ्यासे काही गुरुगम्यास पाविजेत नाही. जे अभ्यासे अभ्यासिता न ये जे साधने असाध्य होय ते हे सद्गुरुविण का उमजो जाणे. हां तर इथे म्हणतात जेव्हा आपल्याला सत्याचा अनुभव होतो सत्य कळतं म्हणे मग असत्य राहत नाही म्हणजे असत्याला जे आपण एवढं महत्त्व देत होतो असत्यामध्ये जी आसक्ती होती कारण असत्य राहत नाही म्हणजे दिसत नाही असं नाही होणार. तुम्ही किती म्हणा ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या तरी जगत तर दिसेल ना. डोळे उघडले की मी शरीर नाही किती म्हणा शरीर तर आहे. तर जरी सत्याची जाणीव झाली तरी असत्य राहील पण त्या असत्यामध्ये सत्यबुद्धी नाही राहणार हे लक्षात ठेवा. काय असत्यामध्ये सत्यबुद्धी. एकदा तुम्हाला जर हे कळलं की दोरी आहे आणि सर्प नाही आहे. आता सर्पाचा भास होत आहे पण सर्पामध्ये जी सत्यबुद्धी आहे ती आपण त्या सर्पाकडे पाहून हसू आणि ज्याला माहीत नाही आहे ना तो घाबरत आहे.
अरे म्हणे तू काय हसत आहे, साप आहे. तर सत्य पाहता असत्य नाही. असत्यामध्ये जी महत्त्वबुद्धी, शोभनबुद्धी त्याला म्हणतात, सुखबुद्धी, महत्त्वबुद्धी, ही सगळी नाहीशी होते. त्या शिंपल्यामध्ये काय रजतबुद्धी, चांदी, असं वाटतं ती चांदी आहे, तर लोभ होतो. पण जेव्हा आपल्याला कळतं लोभ नाहीचा होतं, तर लोभ भय म्हणून म्हटलेलं आहे ना, तत्र को मोह कशोक एकत्वनुपश्यत. शोक, मोह, भय हे सगळे तोपर्यंत जोपर्यंत आपण असत्यालाच सत्य मानलेलं आहे. आता स्वप्नामध्ये सुद्धा भयंकर काही काही दृश्य आपल्याला दिसतात, घाबरून उठतो आणि अरे मी तर इथेच पलंगावरच आहे. पण स्वप्नामध्ये तर त्या असत्यामध्येच काय असते, सत्यबुद्धी असते. ते मी सांगितलं आहे ना आधी, एक वाघ दिसला त्याला स्वप्नामध्ये आणि तो वाघ म्हणत आहे, आता त्या माणसाने पाहिलं त्या वाघाला, तो माणूस जो स्वप्न पाहणार आहे तो विचारतो त्या वाघाला, तू मला खाईल का? तर तो वाघ म्हणतो, इट डिपेंड्स ऑन यू. काय इच्छा आहे तुझी, कारण स्वप्न तुझं आहे. तुझी जर इच्छा तर खातो, नाही तर सोडतो. तर वाघही खोटा, आणखीन तो माणूसही खोटा. पण ते केव्हा कळतं, सत्य पाहता. असाच एक श्लोक भजगोविंदममध्ये सुद्धा आलेला आहे, आठवतं आहे, ज्ञाते तत्वे कह संसार, वयसी गते कह काम विकार, शुष्के नीरे कह कासार, क्षीणे वित्ते कह परिवार, ज्ञाते तत्वे कह संसार, भज गोविंद भज गोविंदम गोविंदम भज मूढम. वेदांताचे असे कॅप्सूल आहे छोटे छोटे, एक एक श्लोक तिथे. तर म्हणे जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत तलाव आहे, तळ आहे. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत कुटुंबातील सगळे लोक तुमच्या जवळपास आहे. पैसा संपला की लोक गायब. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान झाल्यावर संसार राहत नाही. आता संसार राहत नाही म्हणजे संसार दिसतो, पण तेच आत्ता मी सांगितलं, त्याच्यातली आसक्ती वगैरे सगळी संपून जाते. मग काय, त्यासाठी एक खेळ असतं, नसतं मनोरंजन, करमणुकीचं हे साधन असतं, ज्याच्यामुळे मला काय फार मोठं दुःख होत होतं किंवा खूप आनंद होत होता. सुख दुःख, यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, असं ही स्थिती आहे. तर सत्य पाहता नाही असत्य, आणि याच्या उलट असत्य पाहता नाही सत्य. जर असत्यामध्येच तुमची काय सत्यबुद्धी आहे, जे खोटं आहे त्यालाच तुम्ही खरं मानत आहात, तर खरं कधीच तुम्ही जाणू शकणार नाही. जसं स्वप्नामध्ये कोणी रमलेला आहे आणि त्याला स्वप्नच आवडत आहे, तर तो कधीच जागृत अवस्थेचा अनुभव करू शकणार नाही. काही काही लोकांना स्वप्नामध्ये आसक्ती होऊन जाते, माहिती आहे, चांगले चांगले स्वप्न. तर इथे म्हणतात एका वेळेस एकच तुम्हाला दिसू शकतं. ब्रह्मसत्यम आणि जगत सत्यम दोन्ही कसं होईल. तसं असत्य पाहता नाही. अच्छा, आता पुढची ओळ काय, सत्य असत्याचे कृत्य पाहणारा पासी. आता जो पाहणारा आहे ना त्याच्यावर आहे, त्याला काय पाहायचं आहे, सत्यच पाहायचं आहे की असत्य. देव त्याला आवडत आहे की जगत. म्हणजे आता ज्याला जे आहे, वेगवेगळे लोक आहे. 95% लोकांना असत्यच आवडतं, आता काय करा.
आणि त्यांना किती सांगितलं तरी त्यांच्या दृष्टीने प्रवचन असत्य आहे. म्हणजे प्रवचनाची गरज नाही, त्याच्यामध्ये महत्त्वबुद्धी नाही आहे. प्रवचन आणखीन सिनेमा जर दोन पर्याय असतील तर ते निवडतील कशाला. म्हणे स्वामीजी लोक येत राहतात, पुढे पाहू कधी. सिनेमा परत येणार नाही. गंमत आहे. उपनिषदामध्ये आलेलं आहे श्रेयश्च प्रेयश्च, हे दोन मार्ग सतत तुमच्या समोर येत राहतात. श्रेय प्रेय, श्रेय प्रेय. एक चांगलं एक वाईट आहे. त्याला जे सत्य असत्य म्हटलेलं आहे. तर म्हणे आता हा पाहणारा आहे आणि ते म्हणतात पाहणारा पाहणे जया लागे ते तद्रूपत्वे प्राप्त झाले. आता ज्याला सत्य पाहायचं आहे ना, तर लक्षात घ्या त्याला सत्यरूप व्हावं लागेल. आता जरा सगळं वेदांताचे हे वाक्य आहे खरं इकडे. ब्रह्म जाणायचं असेल तर तुम्हाला ब्रह्मरूप व्हावं लागेल. नाही तर ब्रह्म नावाची एक कॉन्सेप्ट, एक अवधारणा, वस्तू राहील. आणि हे ज्ञान तेव्हाच मिळेल जेव्हा काय परत पुढे म्हणतात सद्गुरू विण सर्वथा सन्मार्ग नसे. सद्गुरूशिवाय हे कळणार नाही. अच्छा, ही जी 19वी ओवी आहे याच्यामध्ये म्हणतात की लोक जे आहे ना वेगवेगळे उपाय करतात. ही ओवी छान आहे. प्रयोग, साधने, सायास. आता हे सगळे वेगवेगळे शब्द आहे. प्रयोग म्हणजे नाना दिव्य वनस्पतीचे सेवन करणे असं इथे म्हटलेलं आहे. त्या म्हणतात प्रयोग. वनस्पतीचं सेवन करून आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी वेगवेगळे मंत्रतंत्र करत आहे असं इथे. कोणी काय अजून वेगवेगळे उपाय करत आहे, कष्ट करत आहे. सायास म्हणजे काय, उपास तापास. साक्षेप म्हणजे विद्या अभ्यास, मोठे ग्रंथ वाचत आहे. पण इथे काय म्हणतात, हे सगळं तुम्ही करू शकता पण परत सद्गुरूशिवाय ते कळत नाही. त्याच्या गायडन्समध्ये जर हे केलं तर ठीक आहे. स्वतःहून जर करायला गेला तर ते कळणार नाही. म्हणून इथे म्हणतात की जे अभ्यासे अभ्यासिता नये, ज्याचा अभ्यास करून तुम्हाला ते नुसतं कळणार नाही. म्हणून अनेक लोक म्हणतात आम्ही एवढी गीता वाचली पण आम्हाला काही कळलं नाही. आणि बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये काय एकच शब्द आहे, त्याचे अर्थ वेगळे आहे. संगती लावावी लागते. कुठे काही सांगितलं आहे, कुठे काही सांगितलं आहे. तर सद्गुरू विण उमजत नाही. म्हणून हा मार्ग काय नुसतं पुरुषार्थाने सिद्ध होत नाही. लक्षात घ्या, प्रयत्नाने किंवा पुरुषार्थाने. अनेक लोक जे फार नास्तिक वगैरे असतात ते म्हणतात काय गुरु गुरु लावलेलं आहे तुम्ही, गुरु पाहिजे गुरु पाहिजे. हे गुरु लोक आपलीच सेवा करून घेतात, आपलंच हे करून घेतात. त्यांना ते माहीत नाही गुरुचं महत्त्व. म्हणून त्यांना असं वाटतं की हे सगळं बुवाबाजी आहे. लोक म्हणतात कसं काय सगळं गुरूंसाठी तुम्ही सगळं समर्पित करत आहे तर याप्रमाणे सेवावे सद्गुरूचे चरण, या नाव पादसेवन, चौथे भक्तीचे लक्षण ते हे निरूपले. 22वी ओवी. तर पूर्वीच्या ओवीमध्ये परत तेच सांगितलं आहे की ज्ञानमार्ग जो आहे, विचार मार्ग, त्यानेच मोक्ष मिळेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला गुरु पाहिजे. पुढे 3-4 ओवीमध्ये परत तेच म्हणतात की जेवढे मोठे महात्मे आहे, आचार्य आहे, त्यांच्या चरणी दृढ विश्वास ठेवावा. सद्गुरू वाचोने सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी. तेच इथे सांगितलं जातं. हे 4 ओवी वाचून पूर्ण करू. 23, 24, 25. देव ब्राह्मण महानुभाव, सत्पात्र भजनाचे ठाव, ऐसिये ठाई सद्भाव दृढ धरावा. हे प्रवृत्तीचे बोलणे, बोलिले रक्षाया कारणे,
सद्गुरुपाय सेवणे या नाव पादसेवन. पादसेवन चौथी भक्ती, पावन करीतसे त्रिजगती. जये करिता सायोज्य मुक्ती, साधकास होय. म्हणोनी थोराहुनी थोर, चौथे भक्तीचा निर्धार. जये करिता पैलपार, बहुत प्राणी पावती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पादसेवन भक्ती निरूपण नाम समास चौथा. श्री राम जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.